नमस्कार, मी मोना यनपुरे आणि आपण पाहताय सिविक मिरर। आता आपण छात्रों की गूंज हा जो कार्यक्रम आहे राहुल गांधींचा, या कार्यक्रम स्थळावर पोहोचलेलो आहोत। आपण बघतो की कालपासून बरंच नाट्य हे पुणे शहरात सुरू होतं आणि त्यानंतर अखेर अगदी काही वेळामध्ये पुण्यातील याच ग्राउंडवर राहुल गांधी यांचा कार्यक्रम होणार आहे। याबाबतची सगळी तयारी अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे आणि आतमध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात जेनझी क्राउड सुद्धा आलेला आहे। आतली नेमकी काय परिस्थिती आहे ती सुद्धा जाणून घेऊयात। माझ्या मागे अगदी आपण जर बघितलं तर याच ठिकाणी हा संपूर्ण कार्यक्रम होणार आहे आणि यासाठीची सगळी तयारी जी आहे तर ती अंतिम टप्प्यात पोहोचून आता आपण हे सगळं दृश्य बघतोय। राहुल गांधी हे अगदी काही वेळात इथे स्टेजवर येणार आहेत आणि त्यापूर्वी काही गाण्यांचे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोठी गर्दी या संपूर्ण परिसरात आपल्याला जमलेली पाहायला मिळते। इथे जे आलेले जेनझी आहेत तर यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था नाहीये कुठेही। उभं राहून एखादा आपण कॉन्सर्ट जसा बघतो तर कॉन्सर्टच्या पद्धतीने हे सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हात वर करून आपला फोन जो आहे तर तो बाहेर काढून या सगळ्या ज्या सावित्रीच्या लेकी आहेत तर त्या राहुल गांधी जिंदाबादच्या घोषणा आपल्याला देताना पाहायला मिळतात। अगदी काही वेळामध्ये राहुल गांधी इथे आता पोहोचणार आहेत। लोकसभेचे विरोधी पक्ष नेते असणारे राहुल गांधी हे आज पुण्यात येऊन या सगळ्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्याशी संपर्क साधणार आहेत। त्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत त्या जाणून घेणार आहेत। त्यांच्याशी संवादाचा कार्यक्रम ते या ठिकाणी करणार आहेत। आपण जर बघितलं तर देशभरात राहुल गांधी यांचं हे कॅम्पेन सुरू आहे छात्रों की गूंज नावाचं। यापूर्वी प्रयागराजला सुद्धा अशा प्रकारचा कार्यक्रम त्यांच्याकडून कॅम्पेन करण्यात आलेला होता आणि त्यानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच पुणे शहरात त्यांचं हे कॅम्पेनचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आजच्या या कॅम्पेन मध्ये नेमके राहुल गांधी काय बोलणार आहेत, काय संबोधणार आहेत हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र त्यापूर्वी या सगळ्या उत्साह आपण पाहू शकतो कशा पद्धतीचा हा उत्साह या सगळ्या मुलींमध्ये पाहायला मिळतोय। उभं राहून सगळेजण आता राहुल गांधी यांची वाट बघतात। समोरच्या बाजूला जर बघितलं तर दक्ष व्हॅन जी आहे जी या सगळ्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांची दक्ष व्हॅन आहे तर ती ठेवण्यात आलेली आहे। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी हे सगळं जो बंदोबस्त आहे तो सुद्धा लावण्यात आलेला आहे। ही जी व्हॅन बघतो आपण आणि यासोबतच अगदी उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। राहुल गांधी कधी येणार आणि ते आपल्याला कधी दिसणार अशीच एकूण या सगळ्या विद्यार्थिनींची भावना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या जंतर मंतरवर जे आंदोलन झालं या आंदोलनामध्ये जशा पद्धतीने विद्यार्थ्यांना टॉर्चर करण्यात आलं किंवा पॅलेट गनच्या माध्यमातून त्यांना त्रास देण्यात आला तर याच्या विरोधात काल दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी उपोषण केलं होतं आणि या उपोषणासंदर्भात सुद्धा काय बोलणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज जी त्यांचा आज जे कॅम्पेन असणार आहे पुण्यातलं तर त्यामध्ये राजकीय दृष्ट्या नेमकं ते काय बोलतायत। कारण सध्या आपण बघतोय की जेनझी जे आहे तर जेनझी बाबत या आता राजकीय पक्षांना सुद्धा एक वेगळीच आवड निर्माण झालेली आहे, वेगळं एक अटॅचमेंट झालेलं आहे। त्यामुळे या जेनझीचा कशा पद्धतीने फायदा करून घेता येईल यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष जो आहे तर तो आपापला जो हे आहे लक्ष आहे तर ते साधण्यासाठी किंवा आपल्या आगामी काळातील राजकीय परीक्षेसाठी आपण प्रत्येक हा प्रयत्न करतोय पक्ष आणि त्याच पद्धतीने आज पुण्यात राहुल गांधी यांच्याकडून या कॅम्पेनचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सगळ्यांचं लक्ष आहे सुरुवातीला गाण्यांचे कार्यक्रम होणार आहेत आणि त्यानंतर या सगळ्यांसोबत राहुल गांधी हे संवाद साधणार आहेत। त्यामुळे या संवादादरम्यान नेमकं काय होतं हे सगळं पाहणार आहोत आणि त्यासाठी जोडून राहा सिविक मिरर सोबत। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मोना यनपुरे, सिविक मिरर, पुणे।